तर तुम्हा सगळ्यांना जसं की माहितीच आहे, आता ना आमची इंटर्नशिप चालू आहे, ते पण कुठं तर चिखलीला. आणि ना सगळ्यांच्या ना आता सगळ्यांच्या शाळा ना 7 ते 12 झालेल्या आहेत आणि सकाळची शाळा म्हटलं की खूप काय होतं. तर चला बघूयात आपण सकाळच्या शाळेत आम्ही काय काय घेतो मुलांचं ते. चला. सर्वात प्रथम आहे ना सगळ्या शाळेची साफसफाई होते. त्याच्यानंतर परिपाठ होतं. परिपाठामध्ये राष्ट्रगीत, राज्यगीत, प्रतिज्ञा, संविधान, प्रार्थना हे सगळं होतं. ते परिपाठ झाल्यानंतर सगळे ना आपापल्या क्लासमध्ये जातात आणि ना आम्हाला ना काही क्लास दिलेले आहेत. त्याच्यामुळे आम्ही सुद्धा आमच्या क्लासवरती जातो आणि त्याच्यामुळे आहे ना मग त्याच्यानंतर थोडंफार शिकवणं होतं आणि त्याच्यानंतर आहे ना आज आहे ना आम्ही त्यांची घटक चाचणी घेणार होतो. त्याची तिकडे तयारी चालू होती. सगळ्या मुलांनी छानपैकी असा अभ्यास करून आले होते. मग काय इकडे ना मग सगळ्यांना ना पेपर वाटून दिले आणि सगळ्यांना ऑल द बेस्ट केलं. कारण की ना परीक्षा आहे आपल्यासाठी सगळ्यांनाच माहिती कशी असते. मग काय सगळ्यांनी इकडे पेपर सोडवायला स्टार्ट केलं होतं. मग जेवढा ना आम्ही टाईम दिला होता तेवढ्या टाईमात सगळ्या मुलांनी पेपर सोडवून दिले. त्याच्यानंतर जेवणाची सुट्टी झाली म्हणजेच भात खायची सुट्टी झाली. त्याच्यामुळे सगळे इकडे येऊन बाहेर बसले होते आणि भात सगळ्यांनी एक लाईन शिवार घेतला होता. त्याच्यानंतर आहे ना जेवणात सुट्टी वगैरे नंतर ना आता आम्ही त्यांची रंगभरण स्पर्धा घेणार होतो. मग सगळ्यांना ना चित्र वगैरे वाटून दिलं आणि आम्ही ना 3रीच्या क्लाससाठी ना निसर्ग चित्र हे निवडलं होतं. कारण की आता ते जास्त लहान पण नाही आणि जास्त मोठे पण नाही. त्याच्यामुळे आम्ही त्यांना सूट होईल असंच चित्र निवडलं म्हणजे निसर्ग चित्र निवडलं होतं आणि सगळ्यांना खूप छान असे रंग दिले होते आणि त्या सगळ्यांनी त्यांच्या मानाने खरंच खूप छान असे चित्र रंगवले होते. सगळ्यांनाच ते आवडले म्हणायला. आणि मग त्याच्यानंतर आहे ना आता मग काय म्हटलं चला आता पण एक व्हिडिओ काढूया. त्याच्यामुळे सगळ्यांनी ना काय व्हिडिओ काढायला सगळे तयार झाले. म्हटलं चला रेडीत का मग सगळ्यांनी आपले आपले चित्र दाखवले. आजच्या दिवसात आहे ना आम्ही ह्या 2च स्पर्धा घेतल्यात म्हणजे घटक चाचणी आणि रंगभरण स्पर्धा. कारण की त्याला सुद्धा खूप वेळ द्यावा लागतो. त्याच्यानंतर 12 वाजले होते त्याच्यामुळं मग काही सगळे बाहेर येऊन उभे राहिलेत कारण की त्यांना काही सूचना पण द्यायच्या होत्या. आणि त्याच्यानंतर आहे ना वंदे मातरम झालं आणि वंदे मातरम नंतर सगळे घरी गेले. आता आम्ही पण घरी जातो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, फॉलो तेवढं नक्की करा.